Okay, practical number next, that is practical number 11. It depends on array from programming in C subject. There are two statements. We have to develop two programs. First one is we have to sort list of 10 numbers. म्हणजे एक ॲरे तयार करायचा आहे इंटिजर, त्याच्यामध्ये 10 एलिमेंट स्टोअर करायचे आणि ते सॉर्टिंग करायचे आहेत असेंडिंग ऑर्डरने. ओके. आणि नेक्स्ट आहे परफॉर्म ॲडिशन ऑफ 3x3 मॅट्रिक्स. म्हणजे 3x3 मॅट्रिक्स आपल्याला डिक्लेअर करायचा आहे आणि त्याची ॲडिशन आपल्याला परफॉर्म करायची आहे. ओके. तर आपण पहिला प्रोग्राम बघूया अगोदर, सॉर्ट लिस्ट ऑफ 10 नंबर्स. ओके, सॉर्ट लिस्ट ऑफ 10 नंबर्स म्हणजे काय, आपल्याला अगोदर ॲरे तयार करावा लागेल. सपोज हियर हाऊ टू क्रिएट ॲरे, फर्स्ट डिक्लेअर इट्स डेटा टाईप, देन ॲरे नेम, देन इट्स साईज. तिथे किती सांगितलेले 10. तर आपल्याला असा ॲरे क्रिएट करावा लागेल, राईट. मग ॲरेला व्हॅल्यू द्यायच्या असतील तर आपण त्या कशा देतो, एकतर युजरकडून ऍक्सेप्ट करतो किंवा इंडेक्स थ्रू देतो किंवा कर्ली ब्रॅकेटमध्ये देतो. तर आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू यूज करूया, इंटिजर ए ऑफ 10 आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यूज ॲरेला देऊन टाकूया, 80, 10, 20, 50, 30, 90, 100, 70, 40, 60. ओके, 10 व्हॅल्यूज आर कम्प्लिटेड. मग आपल्याला आउटपुट कसं पाहिजे, तर आपल्याला आउटपुट पाहिजे 10, 20, 30, 40 अप टू 100. म्हणजे सॉर्टेड डेटा असेंडिंग ऑर्डरने आपल्याला पाहिजे. ओके, दॅट इज आवर नीड. म्हणजे इनपुट आपल्याला ॲरेचं येईल, ते कसंही असेल, सॉर्टेड किंवा अनसॉर्टेड, बट आउटपुट डिस्प्ले करताना आपल्याला ॲरे कसा सॉर्ट करायचा आहे, असेंडिंग ऑर्डरने. तर आपण एक स्मॉल एक्झाम्पल घेऊया ॲरेचं, म्हणजे तुम्हाला समजेल, आणि तेच एक्झाम्पल आपण ॲरेवर अप्लाय करणार आहोत. सो मी एक ॲरे डिक्लेअर केलेला आहे. सपोज त्याची इनिशियल साईज, त्याच्यामध्ये आपण छोटे इलिमेंट घेऊन बघूया, 4 इलिमेंट्स. ओके, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, असे 4 इलिमेंट आपण ॲरेमध्ये स्टोअर केलेले आहेत. ओके, ॲरेमध्ये किती इलिमेंट घेतले आपण, 4 इलिमेंट घेतलेत, टोटल 4 इलिमेंट्स. फर्स्ट व्हॅल्यू सपोज इज 50, देन 20, देन 30, देन 10. ओके, ॲरेची इंडेक्स कितीने स्टार्ट होते, येस, ॲरे इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0, राईट. सो 0, 1, 2, 3, राईट. याचं नाम सपोज ए आहे, नेम ऑफ ॲरे इज ए. तर आपल्याला काय करायचं की ॲरेचे एलिमेंट सॉर्ट करायचे आहेत. आता ते कसे करणार, तर आपल्याला लॉजिक लावावं लागेल. तर पहिला जो एलिमेंट आहे म्हणजे ए ऑफ 0 लोकेशनचा मी कम्पेअर करणार ए ऑफ त्याच्या पुढच्या लोकेशन सोबत, ए ऑफ 1. ए ऑफ 0 ला कोण स्टोर्ड आहे, 50. ए ऑफ 1 ला कोण स्टोर्ड आहे, 20. या दोघांमध्ये मी कंपॅरिझन करणार. आता जर माझा पहिला नंबर हा दुसऱ्या नंबर पेक्षा ग्रेटेस्ट असेल, आता आहे का ग्रेटेस्ट, yes, Yes. yes, right. 50 is greater Yes. than 20. My first number is greater than 20, right? So असं असेल, if it is true, then we have to swap these two number. मग आपल्याला अजून एक ॲडिशनल नंबर व्हेरिएबल लागेल, कारण कम्प्युटरला नंबर मेमरीमध्ये स्टोअर केल्याशिवाय समजत नाही. सो टेम्प नावाचा मी एक व्हेरिएबल घेतला. मग मी काय केलं, स्वॅप करायचे मला. म्हणजे काय, 50 या पोझिशनला स्टोअर होतील आणि 20 50च्या पोझिशनला स्टोअर होतील, राईट. मग मी काय करणार आहे, टेम्पमध्ये ए ऑफ 0 पहिल्यांदा कॉपी करून घेणार आहे. म्हणजे ए ऑफ 0 ला कोण आहे, 50. म्हणजे टेम्पची व्हॅल्यू किती होणार आहे, 50. मग काय करणार आहे, ए ऑफ 1 लोकेशनला ए ऑफ 0 ची व्हॅल्यू देऊन टाकणार आहे. ओके, ए ऑफ 0 लोकेशनला ए ऑफ 1 ची व्हॅल्यू देऊन टाकणार आहे. ए ऑफ 1 ला कोण स्टोर्ड आहे, 20. 20 कुठे स्टोर्ड होतील, ए ऑफ 0 लोकेशनला.
म्हणजे 20 आले का इथे फर्स्ट लोकेशनला, इथे 20 आलेले आहेत 50च्या जागी. ओके, 20 हा 50 इथून रिमूव्ह झालेला आहे, राईट. 20 आलेले आहेत. आता मग 50 कुठे गेले? 50 ॲरे मधून डिलीट झाले, मग ते कुठे आहेत? टेम्प मध्ये आहेत. मग आपल्याला काय करायचंय? ए ऑफ 1 लोकेशनला टेम्पची व्हॅल्यू द्यायची आहे. तो टेम्प मध्ये काय आहे? 50, ती कुठे गेली? ए ऑफ 1 लोकेशनला, म्हणजे 20 इथून रिमूव्ह होईल आणि इथे काय स्टोअर्ड होईल? 50. चला, पहिल्यांदा सॉर्ट झालंय. 20 अगोदर आला, 50 नंतर गेला. मग आपल्याला काय करायचंय की जसं आपण हा 20 म्हणजे मी एक लोकेशन उरलेल्या लोकेशन सोबत कम्पेअर करणार आहे. ओके, हे लॉजिक मी कसं अप्लाय करणार आहे बघा. माझा फर्स्ट ॲरे होता 50, 20, 30, 10, बरोबर. आता मी त्याला सॉर्ट केले पहिले 2 एलिमेंट, म्हणजे मी या दोघांमध्ये फक्त सॉर्टिंग केलेलं आहे. मग मला ॲरे कसा मिळाला? 20, 50, 30, 10. मग आता मी काय करणार आहे? तेच लॉजिक पुढच्या एलिमेंटला अप्लाय करणार आहे. म्हणजे माझा हा एलिमेंट कॉन्स्टंट राहील पहिल्या इटरेशनला आणि मी जाईल पुढच्या एलिमेंटकडे. 20 आणि 30 कम्पेअर करेल. 30 ग्रेटेस्ट आहे का? ग्रेटेस्ट असेल तर परत हे लॉजिक वापरायचं, इंडेक्स चेंज होईल फक्त, राईट. ग्रेटेस्ट आहे का 30? येस. 30 इज ग्रेटेस्ट, राईट. पण आपण कुणासोबत कम्पेअर करतोय? ए ऑफ 0 लोकेशनशी. इथे बघा, ए ऑफ 0 लोकेशन आपण कम्पेअर करतोय ए ऑफ 1. म्हणजे आता इथे काय होणार आहे? ए ऑफ 2 लोकेशन. म्हणजे ए ऑफ 0 ए ऑफ 2 पेक्षा ग्रेटेस्ट आहे का? 20 ग्रेटेस्ट आहे 30 पेक्षा? नो, राईट. नो. सो मग परत आपण पुढे जाणार आहोत. तो ॲरे तोच राहिलेला आहे 10. ओके, मग आता मी कम्पेअर करणार नेक्स्ट कुणाशी? 20 आणि 10 शी. 20 ग्रेटेस्ट आहे का 10 सोबत कम्पेअर केल्यानंतर? येस. सो नाव एक्सचेंज धीस 2 एलिमेंट, स्वॅप धीस 2 एलिमेंट. म्हणजे आता काय होईल? 10 20च्या जागी येईल आणि 20 10च्या जागी जाईल. मधले एलिमेंट तसेच राहिलेले आहेत. सॉर्ट झालाय काय अरे? नो, राईट. मग आता काय करायचंय? परत मी पहिल्यांदा काय केलं? ए ऑफ 0 लोकेशन उरलेल्या एलिमेंट सोबत कम्पेअर केलं 20 शी. ए ऑफ 0 लोकेशन 30 शी. ए ऑफ 0 लोकेशन 10 शी, म्हणजे लास्ट लोकेशन बरोबर कम्पेअर केलं. आता बघा, सगळ्यांसोबत कम्पेअर झाल्यानंतर जी स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे ती पहिल्या लोकेशनवर आलेली. बघा, 10 सगळ्यांपेक्षा स्मॉलेस्ट आहे आणि ती पहिल्या लोकेशनवर आलेली. मग आपल्याला हेच लॉजिक नंतर 50 30 बरोबर कम्पेअर करायचा. परत हीच लोकेशन या नेक्स्ट व्हॅल्यू सोबत कम्पेअर करायची. मग बघूया, 50 30 सोबत कम्पेअर करा. 50 ग्रेटेस्ट आहे, सो एक्सचेंज होतील दोघे, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळेल 10 30 50 20. ओके, परत याच सेकंड लोकेशन वरचा एलिमेंट उरलेल्या लोकेशन सोबत कम्पेअर करायचा आहे. 30 अँड 20 30 ग्रेटेस्ट आहे, सो 30च्या जागी 20 येतील आणि 30 जाईल 20च्या जागी. ओके, 50 राहिला मध्येच. कंपॅरिझन कम्प्लीट. लास्ट लोकेशनला आलो. आता बघा, सेकंड इटरेशनला सेकंड स्मॉलेस्ट नंबर मिळालेला आहे, त्याची ऍक्च्युअल पोझिशन. पहिल्यांदा फर्स्ट लोकेशन आपण उरलेल्या लोकेशन सोबत कम्पेअर केलं, पहिली स्मॉलेस्ट व्हॅल्यू मिळाली. नंतर आपण आता सेकंड लोकेशन उरलेल्या लोकेशन सोबत कम्पेअर केलं, सेकंड स्मॉलेस्ट व्हॅल्यू मिळालेली आहे. आता उरला कोण? नेक्स्ट लोकेशन. पुढच्या लोकेशन सोबत कम्पेअर करायचं, म्हणजे 50 आणि 30 कम्पेअर होतील. 30 50च्या जागी येतील आणि 50 जाईल 30च्या जागी. ओके, एलिमेंट एंड्स. त्याच्यानंतर एलिमेंटच नाहीयेत कम्पेअर करायला. सो दिस इज युअर सॉर्टेड ॲरे. हेच लॉजिक आपण यूज करणार आहोत. ओके, लॉजिक समजलं का सगळ्यांना? येस सर. येस सर. म्हणजेच काय की मला ॲरेच्या पहिल्या लोकेशनचा एलिमेंट ए ऑफ 0 कम्पेअर करायचा ए ऑफ 1 शी, ए ऑफ 2 शी, ए ऑफ 3 शी. व्हॅल्यू चेंज होऊ शकतात एक्सचेंज झाल्यानंतर, पण लोकेशन चेंज होतंय का? नो. इथे बघा, पहिले लोकेशन पहिल्यांदा दुसऱ्या एलिमेंटशी, नंतर तिसऱ्या एलिमेंटशी, नंतर चौथ्या एलिमेंटशी आपण
कम्पेअर केलेलं आहे, राईट. तर यामध्ये काय केलंय की 20 अँड 30 इथे कम्पॅरिझन झालेलं आहे. ओके, सो हेच हेच लॉजिक इथे अप्लाय होईल. Then next, this is the logic. Means what? Your first value is compare with all remaining value. Means first value compare with second, then third, then fourth location. Then we will got first smallest value from the array. Then पहिली smallest value मिळाल्यानंतर आपण काय जातोय की पुढच्या लोकेशनला. Then now my second location is compare with remaining location 50 with 30, then second location with last location. Then we will got second smallest value from the array. In first iteration we got first smallest value, in second iteration we got second smallest value. Then now compare remaining value with remaining indices, means 50 with 30. After comparison again 50 is greatest, so exchange these two numbers. So 30 in the place of 50 ला shift होतील. So 30 is here and 50 is here. So apply this same logic for here. There are total 10 elements, right? 10 elements. So we have to compare all 10 elements with each other. Means what? Your first location is compare with next location, then next, then next, then next, up to last location पर्यंत. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा इथे 10 मिळतील. ओके, देन पुढचं लोकेशन आपल्याला उरलेल्या लोकेशन सोबत परत कम्पेअर करत जायचंय, म्हणजे सेकंड स्मॉलेस्ट व्हॅल्यू मिळेल. देन परत थर्ड लोकेशन आपल्याला उरलेल्या सगळ्या लोकेशन सोबत कम्पेअर करायचंय. सो वी विल गेट थर्ड स्मॉलेस्ट व्हॅल्यू, राईट. Then next fourth smallest, fifth smallest, up to last, that is 100. म्हणजे प्रत्येक वेळी लोकेशन एक एकने इन्क्रीमेंट होतंय आणि आपण उरलेल्या लोकेशन सोबत कम्पेअर करतोय, म्हणजे आपल्याला काय मिळतंय? स्मॉलेस्ट एलिमेंट आपल्याला मिळत जातोय. सो हेच लॉजिक आपल्याला प्रोग्राम मध्ये यूज करायचं आहे. सो हियर फर्स्ट डिक्लेअर युअर ॲरे. हाऊ टू डिक्लेअर? यस, डेटा टाईप काय असेल ॲरेचा? डेटा टाइप काय आहे? इंटीजर, राइट. सो इंटीजर, array name is a, and then size is 10, right? Size is 10. So is equal to, आणि इथे तुम्हाला व्हॅल्यूज द्यायच्या आहेत. सपोज कशाही द्या, अनसॉर्टेड ऑर्डरने. 10, then 30, then 20, then 40, then 70, then 60, then 90, then 80, then 100. Okay, so this is इन अनसॉर्टेड ऑर्डर. आपल्याला ती सॉर्ट करायची. सो नेक्स्ट आपल्याला काय लागेल? दोन फॉर लूप घ्यावे लागतील. सो आय अँड जे हियर डिक्लेअर. फर्स्ट फॉर लूप फॉर आय, सेकंड फॉर लूप फॉर जे, अँड देन टेम्पररी व्हेरिएबल. ओके, टेम्पररी व्हेरिएबल. हियर हे लॉजिक आपल्याला अप्लाय करायचंय. दिस वन टेम्पररी व्हेरिएबल आपल्याला लागणार आहे, आणि आय मध्ये पहिलं लोकेशन असेल तर जे मध्ये नेक्स्ट लोकेशन असेल, ते आपल्याला बघायचं इथे. सो हियर फर्स्ट टू फॉर लूप, देन एंटर, देन अगेन इनसाइड फॉर लूप. सो हियर ओपन क्लोज ब्रॅकेट. सो टू फॉर लूप हियर आय ऍडेड. फर्स्ट फॉर लूप फॉर आय, सेकंड फॉर लूप फॉर जे. हा, कोण सांगते इथला कोड? इथे काय येईल? आय इज इक्वल टू, इंडेक्स कितीने स्टार्ट होते? स्टार्टिंग इंडेक्स 0, राइट. आय इज इक्वल टू 0. कंडिशन टोटल 10 एलिमेंट्स आहेत. आय इज, हा, आय इज लेस देन और इक्वल टू 10. ओके, लेस देन और इक्वल टू 10. ओके, हियर बघा लास्ट इंडेक्स काय येणार आहे ॲरेची? फर्स्ट इंडेक्स इज 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अँड 9. 9 आहे लास्ट इंडेक्स. 10 येणार आहे का? नो. तर मला कंडिशन नीट सांगा. आय इज लेस दॅन और इक्वल टू 100. लेस दॅन 10, राईट. कोणीतरी सांगितलं लेस दॅन 10. वाय 10? बिकॉज लास्ट इंडेक्स काय येते रे आपली? 9 येते. 9 इज ऑलवेज लेस दॅन 10.
सो मी काय म्हटलंय, स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट आपल्याला लक्षात घ्यावा लागतो कंडिशन सेट करताना. आणि प्रत्येक इंडेक्स मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 1 चा. मग काय करावं लागेल? I plus plus. I plus plus, right? So here I plus plus. Then now J is equal to, मी काय करणार आहे, फर्स्ट व्हॅल्यू विथ नेक्स्ट व्हॅल्यू, म्हणजे नेक्स्ट व्हॅल्यूची इंडेक्स काय, 1. सो J इज इक्वल टू 1. J इज लेस दॅन 10. अगेन J प्लस प्लस. म्हणजे हा J कशासाठी घेतलाय, म्हणजे पहिल्या लोकेशनची व्हॅल्यू पहिल्यांदा या सेकंड लोकेशनशी कम्पेअर होईल, परत हे लोकेशन आणि हे लोकेशन 0 आणि 2 लोकेशन कम्पेअर होईल, परत 0 अँड थर्ड लोकेशन कम्पेअर होईल, परत 0 अँड फोर्थ लोकेशन कम्पेअर होईल. म्हणजे जे तुमचा काय होणार आहे, एक एकने इन्क्रीमेंट होत जाणार आहे पुढे पुढे. ओके, आता तसं असेल तर आपण हे जे लॉजिक वापरलं इथे, टेम्प इक्वल टू ए ऑफ आय, इथे आय येणार आहे बरोबर, 0 लोकेशन. तर टेम्प इज इक्वल टू ए ऑफ आय. ओके, देन ए ऑफ, मग इथे आपल्याला कंडिशन लावावी लागेल, इफ कंडिशन ए ऑफ आय इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे, म्हणजे माझी फर्स्ट व्हॅल्यू ही सेकंड व्हॅल्यू पेक्षा जर ग्रेटेस्ट असेल तर मला काय करायचंय, ते दोन नंबर एक्सचेंज करायचे आहेत, बिकॉज स्मॉलेस्ट व्हॅल्यू पुढे आली पाहिजे बरोबर. तो हा कोड आपल्याला इथे इन्सर्ट करावा लागेल. तो ए ऑफ आय इज इक्वल टू टेम्प, म्हणजे ए ऑफ आय ची व्हॅल्यू टेम्प मध्ये कॉपी होईल. देन ए ऑफ आय इज इक्वल टू ए ऑफ जे. नेक्स्ट ए ऑफ जे is equal to temp. Okay, sorting logic is completed. Okay, sorting logic is completed. Now आता आपल्याला array print करायचा आहे. So here printf /n sorted array is equal to then semicolon and then now check for loop. टोटल किती एलिमेंट्स आहेत त्या अरे मध्ये, 10. सो फॉर लूप चेंज होणार आहे का, नो. आणि इथे प्रिंटएफ टाकावं लागेल. डेटा टाइप ऑफ अरे इज इंटिजर, सो %d कॉमा अरे नेम इज a and we have to print index of arrays position. Here close. ओके, प्रोग्राम कंप्लीटेड. आता आपण कंपाइल करूया. 1 minute. A of I is equal to temp, A of J is equal to A of I. तर जे एक्सचेंजचं लॉजिक वापरलेलं आहे ते सगळ्यांनी 1 मिनिट बघा सगळ्यांनी. एक्सचेंजचं लॉजिक काय आहे की ए ऑफ आय इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे, म्हणजे काय, फर्स्ट व्हॅल्यू आय ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे, ती ए ऑफ जे पेक्षा ग्रेटेस्ट आहे की नाहीये आपण ते चेक करतोय. ओके, तर आपल्याला इथे काय करायचंय, आय ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे इथे काय येईल, I+1, कायम आपली इंडेक्स पुढे 1 ने सरकली पाहिजे. आपण कंपाइल करूया, /n वापरू म्हणजे नवीन लाईन वर प्रिंट होईल. ए ऑफ I+1 राहिलेलं होतं. सो हियर सॉर्टेड अरे इज प्रिंटेड, राईट. सो दिस इज द प्रोग्राम अँड दिस इज द आउटपुट. आपला अरे बघा कसा आहे, अनसॉर्टेड आहे, 50, 10, 30, 20 अप टू 100. बट आफ्टर एक्झिक्युशन ऑफ दिस प्रोग्राम इट प्रिंटेड ऑल दी सॉर्टेड एलिमेंट्स 1 by 1, 10, 20, 30, 40 अप टू 100 पर्यंत प्रिंट झालेलं आहे. ओके, तर आता हे लॉजिक बघूया आपण काय आहे. हे एवढं
ओके, हे लॉजिक. आता इथे काय होतंय बघा, आपण ॲरे छोटा घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, मी ॲरे घेतो 4 एलिमेंटचा. ओके, किंवा 3च एलिमेंटचा ॲरे घेऊया म्हणजे आपल्याला नीट समजेल. हा ॲरे, याच्यामध्ये 3 एलिमेंट्स आहेत, 50, 30, 10. ओके, 50, 30, 10 असे एलिमेंट आहेत. हे 0 लोकेशन, हे 1 लोकेशन आणि हे 2 लोकेशन. जरा वेळ हे डोक्यातून काढून टाका. हे इथे 10 एलिमेंट आहेत, आपण 3 घेतलेत समजण्यासाठी. मग तेच लॉजिक 10 साठी अप्लाय करायचं. आता बघा, पहिला कोड काय, हा फॉर लूप. इथे आलो आपण. I is equal to 0. Value of I variable becomes 0. Okay. I is less than 10. Yes. Is it true or false? I is less than 10 आहे का? 0 is less than 10 आहे? Yes. Yes. हा. तर इथे आता एलिमेंट किती आहेत? लास्ट इंडेक्स इज 2. सो I is less than 2 आपण चेक करणार. I is less than 2 चेक करणार आहे. ओके, कारण इथे एलिमेंट 10 आहेत, तर इथे एलिमेंट 3 आहेत, लास्ट इंडेक्स इज 2. सो I is less than इक्वल टू 2 म्हणावं लागेल, किंवा I is less than 3 म्हणावं लागेल. ओके, सो नाव कंडिशन इज ट्रू. ओके, कंडिशन इज ट्रू. सो आपण कुठे जाणार आहोत? आतल्या फॉर लूप मध्ये, इनसाइड फॉर लूप मध्ये आलो. जे इज इक्वल टू आय प्लस 1. आय ची व्हॅल्यू किती आहे? 0. 0 प्लस 1, जे किती होणार आहे? जे ची व्हॅल्यू सांगा किती? 0 प्लस 1 किती? 1. हा, म्हणजे आय ची व्हॅल्यू, सॉरी, जे ची व्हॅल्यू काय झालेली आहे? 1 झालेली आहे. जे बिकम्स 1. बघा, जे बिकम्स 1. आता पुढे काय होतंय बघा, 1 इज लेस दॅन 2. येस, इथे आपण काय म्हटले? लेस दॅन 3. 1 इज लेस दॅन 3. येस, कंडिशन ट्रू. आपण आतमध्ये आलेलो आहोत. इफ ए ऑफ आय इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे. ए ऑफ आय काय कोड आहे? इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे. बघा, व्हॅल्यू पुट करा. आय ची व्हॅल्यू 0, जे ची व्हॅल्यू 1. ए ऑफ 0 लोकेशनला कोण स्टोर्ड आहे? 50. 50. आणि ए ऑफ 1 लोकेशनला 30. 30. 30. राईट. सो कंडिशन ट्रू आहे का ही? ट्रू ऑर फॉल्स? 50 ग्रेटेस्ट आहे? True. Yes. येस, ट्रू असल्यामुळे आपण परत आतमध्ये आलो इफ मध्ये. आता ए ऑफ आय, पुढचा कोड काय? टेम्प इज इक्वल टू ए ऑफ आय. आय ची व्हॅल्यू किती आहे रे? 0. बरोबर. ए ऑफ 0 लोकेशनला कोण स्टोर्ड आहे? 50. मग टेम्प मध्ये काय स्टोर्ड झाले? 50. बरोबर. परत नेक्स्ट कोड, ए ऑफ आय इज इक्वल टू ए ऑफ जे. राईट, ए ऑफ जे. ए ऑफ जे ची व्हॅल्यू किती आहे? 1. ए ऑफ आय ची व्हॅल्यू किती आहे? 0. ए ऑफ 1 लोकेशनला कोण स्टोर्ड आहे? 30. म्हणजे या ही 30 व्हॅल्यू आपल्याला कुणाला द्यायची? ए ऑफ 0 लोकेशनला. म्हणजे ए ऑफ 30 कुठे स्टोअर झाले? 50च्या जागी काय स्टोअर होणार आहे आता? 30 इथे स्टोअर झालेले आहेत पहिल्या लोकेशनला. त्यानंतर नेक्स्ट कोड, ए ऑफ जे इज इक्वल टू टेम्प. ए ऑफ जे इज इक्वल टू टेम्प. टेम्प मध्ये काय व्हॅल्यू आहे? 50. 50 आहे. बरोबर नाही? ते आपण कॉपी केली. सो ती व्हॅल्यू 50 कुणाला द्यायची? ए ऑफ जे ला. जे ची व्हॅल्यू किती? 1. म्हणजे ए ऑफ 1 लोकेशनला आपल्याला 50 स्टोअर करायचं. तर इथे स्टोअर झाले 50 स्टोअर झालेले आहेत. ओके, त्यानंतर आपण एंड ऑफ जेच्या इथे आलो. इफ ब्रॅकेट क्लोज, जेच्या फॉर लूपला आलो. आपण जम्प कुठे करणार? जे प्लस प्लस ला. ओके, जे बिकम्स 1. ओके, जे बिकम्स किती? जो 1 होता आता किती झाला? 2 झालेला आहे. मग परत आपण चेक करणार, 2 इज लेस दॅन 3. येस, कंडिशन ट्रू. परत आपण आतमध्ये आलोय. परत आता बघा, नवीन परत एकदा इफ ब्रॅकेट एक्झिक्यूट होतंय. ओके, ए ऑफ आय इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे आहे का चेक करा. ए ऑफ आय किती आहे? 0. ए ऑफ जे, जे ची व्हॅल्यू आहे 2. 0 लोकेशनला कोण स्टोर्ड आहे आता? 30. आणि ए ऑफ जे 2 लोकेशनला कोण स्टोर्ड आहे? 10. इथे 30, इथे 10. कंडिशन ट्रू ऑर फॉल्स? True. ट्रू आहे. बरोबर, ट्रू असल्यामुळे परत एक्सचेंज करायचंय.
टेम्प इज इक्वल टू ए ऑफ आय. टेम्प इज इक्वल टू ए ऑफ आय. आय ची व्हॅल्यू किती 0. ए ऑफ 0 लोकेशनला कोण स्टोअर्ड आहे 30. 30 कुठे स्टोअर झाले टेम्प मध्ये, म्हणजे टेम्पची व्हॅल्यू किती झाली 30. नेक्स्ट ए ऑफ आय इज इक्वल टू ए ऑफ जे. ओके, जे ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. ए ऑफ 2 लोकेशनला कोण स्टोअर्ड आहे 10. 10 व्हॅल्यू कुठे स्टोअर झाली ए ऑफ आय लोकेशनला, म्हणजे ए ऑफ 0 लोकेशनला, म्हणजे 30च्या जागी काय आले 10 आलेले आहेत. ओके, परत ए ऑफ जे इज इक्वल टू टेम्प. ए ऑफ जे इज इक्वल टू टेम्प केलेलं आहे. मग काय होणार आहे टेम्पची व्हॅल्यू किती आहे 30. ती कुठे गेली ए ऑफ जे लोकेशनला. जे ची व्हॅल्यू किती 10 आहे, ती जाणार आहे आणि तिथे काय येणार आहे 30. जे ची व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे आता आपल्याला ॲरे कसा मिळालाय बघा 10 देन 50 आणि देन 30. अजूनही तो सॉर्ट दिसत नाहीये बरोबर. मग इथे एंडला आलो आपण, जे च्या एंडला आलो. जे प्लस प्लस जे बिकम्स 3. नाव कंडिशन फॉल्स जाणार आहे, कारण आपली कंडिशन काय जे इज लेस दॅन 3. नाव कंडिशन गेट्स फॉल्स हिअर. सो जे चा फॉर लूप आपण स्किप केलाय. आपण आलो एंडला आय फॉर लूपला. आय बिकम्स 1 जो 0 होता. 1 इज लेस दॅन 3. येस, कंडिशन ट्रू. परत आपण जे च्या फॉर लूपला आलो. जे ची व्हॅल्यू आता नव्याने परत 0 होणार आहे 0. ओके, आता बघा नेक्स्ट टाइम कसं होतंय. वन मिनिट. आता कशी व्हॅल्यू आहे बघा 10 50 30 आहे बरोबर. 10 50 30. ओके, आता मी हे रफ करतो प्रिव्हियस. ओके, नाव नेक्स्ट हिअर 0 लोकेशनला कोण स्टोअर्ड आहे 10 1 50 आणि 2 30 आहे. बघा इथे जे ची व्हॅल्यू किती होणार आहे आता. जे इज आय प्लस 1. आय ची व्हॅल्यू किती 1. जे बिकम्स 2 झालेला आहे बरोबर. मग आता आपण चेक करणार ए ऑफ आय इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे. जे ची व्हॅल्यू किती आहे 2. आय ची व्हॅल्यू किती आहे 1. ए ऑफ 1 लोकेशन आणि ए ऑफ 2 लोकेशन. बघा ए ऑफ 1 लोकेशनला कोण आहे 50 राईट. इथे बघा इथे आता नवीन ॲरे आपल्याला हा मिळालेला आहे 50. ए ऑफ 1 लोकेशनला 50. ए ऑफ 2 लोकेशनला कोण आहे 30. 50 इज ग्रेटर दॅन 30. Yes. येस. मग परत टेम्प इज इक्वल टू ए ऑफ आय. ए ऑफ आय म्हणजे काय आय ची व्हॅल्यू 1, म्हणजे 50 कुठे स्टोअर होतील टेम्प मध्ये स्टोअर होतील. ए ऑफ जे म्हणजे 30 कुठे येतील ए ऑफ आय ला, म्हणजे इथलं 30 जाऊन इथे येईल 50च्या जागी 30 येतील आणि 50 पुढच्या जागेला प्लेस होतील एक्सचेंजमुळे. मग आता आपल्याला सॉर्टेड ॲरे मिळालेला आहे 10 30 50. तर हेच लॉजिक अगेन अँड अगेन आपण डेव्हलप करून या सगळ्या इलेमेंटला लावलेलं आहे. म्हणजे एक लोकेशन, पहिलं लोकेशन सगळ्या व्हॅल्यूंसोबत कम्पेअर होणार. ते झाल्यानंतर आपण नेक्स्ट लोकेशनला जातोय, आय इन्क्रीमेंट होतोय. मग परत ती व्हॅल्यू सगळ्या उरलेल्या लोकेशन सोबत कम्पेअर होते. परत थर्ड व्हॅल्यू उरलेल्या लोकेशन सोबत कम्पेअर होतो. म्हणजे आय जसा इन्क्रीमेंट होतोय तशी लोकेशनची व्हॅल्यू चेंज होते. सो दिस इज द प्रोग्राम ऑफ सॉर्ट 10 एलिमेंट्स ऑफ ॲरे. फर्स्ट प्रोग्राम अँड आउटपुट. ओके, then next one is its flowchart and algorithm. Okay, so algorithm here I written already. So first step is start. Then here we declare a of 10 ij temp as integer and gives values for a array. 10 values आपण दिलेले आहेत. Then I is equal to 0. जोपर्यंत आय ची व्हॅल्यू 10 पेक्षा लेस असेल तोपर्यंत त्याच्यामधला फॉर लूप एक्झिक्यूट होईल. मग इथे आपण जे इन्क्रीमेंट केलेला आहे आय प्लस 1, जे इज लेस दॅन 10 असेपर्यंत स्वॅपिंगचा कोड एक्झिक्यूट होणार आहे राईट. त्यानंतर जे इन्क्रीमेंट होईल अँड अगेन हा कोड एक्झिक्यूट होणार आहे. देन अगेन आय प्लस प्लस होईल, परत आय इन्क्रीमेंट होईल 1 ने, म्हणजे नेक्स्ट लोकेशनला जाईल आणि परत ते नेक्स्ट लोकेशन उरलेल्या रिमेनिंग लोकेशन सोबत कम्पेअर होत राहील या कोडने बरोबर. सो हा कोड अगेन अँड अगेन एक्झिक्यूट होणार आहे. सॉर्टेड ॲरे मिळत नाहीये तोपर्यंत. आणि लास्ट स्टेप काय प्रिंट दी व्हॅल्यू ऑफ ए इन सॉर्टेड ॲरे.
आणि नेक्स्ट लास्ट वन इज स्टॉप. Okay, last step is stop. So this is the algorithm for sort 10 elements of array. Now flowchart. Okay, here start step, second step is declaration, then I is equal to 0. If I is less than 10, if it is true, then j is equal to I plus 1. Check j is less than 10. Yes, मग परत चेक करायचंय. फर्स्ट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन सेकंड व्हॅल्यू. येस, मग आपण स्वॅप करतोय. परत जे इन्क्रीमेंट होणार आहे, अगेन अँड अगेन हे लूप एक्झिक्यूट होणार आहे. जर फॉल्स झालं तर फॉल्स झाल्यावर इथे आपण नेक्स्टला येतोय, प्रिंट द व्हॅल्यू ऑफ ॲरे. हे डिसिजन फॉल्स झालं तर आय इन्क्रीमेंट होऊन आयच्या लूपला जातोय आपण अगेन. And last one is parallelogram, print the value of array and then stop. So this is the flow chart. Okay, now next program is second, perform addition of 3x3 matrix. ऑलरेडी आपण लास्ट लेक्चर मध्ये 3x3 मॅट्रिक्सचं ऍडिशन केलेलं आहे. म्हणजे 2 ॲरे लागतील 3x3. सो इंटिजर ए ऑफ 3 बरोबर. याला व्हॅल्यू देऊया आपण. पहिल्या रोची व्हॅल्यू देऊया काय 2, 5, 3. ओके, सेकंड रोची व्हॅल्यू देऊया 6, 1, 7. आणि नेक्स्ट व्हॅल्यू देऊया 8, 3, 5. तर हा झाला पहिला 3x3 मॅट्रिक्स, म्हणजे 3 रो 3 कॉलम. बरोबर, 3 रो 3 कॉलम. मग असाच आपल्याला दुसरा मॅट्रिक्स घ्यायचा आहे ऍडिशन साठी. तो इथे व्हॅल्यूज वेगवेगळ्या देऊया 1, 2, 3. राईट, इथे 2, 3, 5. हियर 8, 7, 6. ओके, सेकंड ॲरे मी दिलेला आहे, बी नाव देऊया त्याला. आणि अजून एक ॲरे आपल्याला डिक्लेअर करावा लागेल, त्याच्यामध्ये ऍडिशन स्टोअर होईल. मग त्याचे पण 3 रो आणि 3 कॉलम असणार आहेत. तो 3 मी डिक्लेअर केलेला आहे. अगेन काय आपल्याला लागेल, रो अँड कॉलम लागेल. बरोबर, आरसी व्हेरिएबल लागतील. आपल्याला ऍडिशन करायचे, फॉर लूप घ्यावा लागेल. बरोबर, फॉर लूप. राईट, फॉर लूप मध्ये काय, आर इज इक्वल टू 0, आर इज लेस दॅन पी, आर प्लस प्लस. राईट, त्याच्या इनसाइड फॉर लूप कॉलम साठी सी इज इक्वल टू 0, सी इज लेस दॅन 3, सी प्लस प्लस. इथे काय करायचंय, सी. आता इथे ॲरेचं नाव आपण वेगळं घेऊया सपोज, कारण सी सेम झाले. सो मी ॲरेचं नाव घेतो, ऍड नाव देतो त्याला, ऍड. ओके, ऍडिशन, ऍड ऑफ आर सी. ऍडिशन कशी होणार आहे, इज इक्वल टू ए ऑफ आर सी, पहिला ॲरे म्हणजेच पहिला मॅट्रिक्स, प्लस बी ऑफ आर सी, दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो आणि कॉलम. हे झालं ऍडिशन आणि आपल्याला नंतर प्रिंट करावं लागेल. आता याचं लॉजिक बघून घेऊया आपण. ओके, सो फर्स्ट इथे काय झालेलं आहे ते बघूया. पहिला ॲरे क्रिएट झाला 2, 5, 3, 6, 1, 7, 8, 5, 3. म्हणजे काय, पहिला मॅट्रिक्स जो क्रिएट झालेला आहे तो इथे क्रिएट झालेला आहे. रो नंबर 0, रो नंबर 1, रो नंबर 2, कॉलम नंबर 0, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2. ओके, इथे काय असणार आहे, 0, 0, 0, 1, 1, 0, 1, 0, 1, 1, 1, 2, 2, 0, 2, 1,
2 2. रो आणि कॉलमचे नंबर मी दिलेले आहेत. पहिला रोचा नंबर, दुसरा कॉलमचा नंबर. बरोबर आहे. जसं की इथे रो नंबर 1 आहे, पहिला 1 लिहिलाय. कॉलम नंबर 1 आहे, पहिला 1 लिहिलाय. ऑलरेडी तुम्हाला सांगितले मी. देन नेक्स्ट हिअर आता व्हॅल्यूज द्यायच्यात. पहिली व्हॅल्यू काय? पहिल्या रोची 2 5 3. सेकंड 6 1 7, राईट. देन 8 5 8 3 5. हा झाला ए ॲरे, राईट. नंतर बी ॲरे आपण क्रिएट केला बी. आता मी त्याचे रो कॉलम देत नाहीये, डायरेक्ट लिहितोय. त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय आहेत? 1 2 3 2 3 5 8 5 8 7 6. ओके. मग ऍड नावाचा एक ॲरे डिक्लेअर केलाय, म्हणजेच मॅट्रिक्स. त्याच्यामध्ये पण 3 रो आणि 3 कॉलम असणार आहेत, बरोबर. 0 0 0 1 0 2 1 0 1 1 1 2 2 0 2 1 2 2. पहिल्या रोचा नंबर, दुसरा कॉलमचा नंबर. आता त्याच्यामध्ये काय सांगितलंय, तर या दोघांचे ऍडिशन होणार आहे, बरोबर. तर बघा, आर ची व्हॅल्यू 0 केली आहे. बघा इथे R0 R इज लेस दॅन 3. बघा, रो ची व्हॅल्यू 0 ने सुरू होते, रो कितीला एंड होते? 2 ने, म्हणजे R इज लेस दॅन 3. कॉलम कितीने सुरू होते? 0 ने, एंड होते 2 ने, सो C इज लेस दॅन 3. बरोबर. मग त्यासाठी हे दोन फॉर लूप घेतलेत. सो पहिल्यांदा काय केलंय? R इज इक्वल टू 0, R इज इक्वल टू 0. R इज लेस दॅन 3 आहे का? येस. कंडिशन ट्रू ऑर फॉल्स? कंडिशन ट्रू ऑर, हा ट्रू आहे, बरोबर. सो आपण काय येणार आहे? आतमध्ये येणार आहोत. C इज इक्वल टू 0, 0 इज लेस दॅन 3, कंडिशन इज ट्रू, राईट. सो आपण आतमध्ये आलो. आता बघा, ऍडिशन मॅट्रिक्सच्या आरसी ची व्हॅल्यू, आरसी काय पुट करूया? आर पण 0 आहे, सी पण 0 आहे. R0 C0, R0 C0 म्हणजे काय? ए ॲरेच्या 0 0 लोकेशनवर कोण स्टोर्ड आहे? 2. बी ॲरेच्या 0 0 लोकेशनवर कोण स्टोर्ड आहे? 1. त्या दोघांमध्ये काय करायचंय? ऍडिशन. 1 आणि 2 3 कुठे स्टोअर करायचे? ऍड ॲरेच्या 0 0 लोकेशनला, म्हणजे 3 कुठे स्टोअर होणार आहे? इथे, राईट. त्यानंतर एंडला आलो आपण. इथे हा कुणाचा एंड आहे? सी च्या फॉर लूपचा. म्हणजे जम्प कुठे करायचा आपल्याला? C++ ला जम्प करायचंय. सी 0 होता, आता किती झाला? C इज इक्वल टू 1. 1 इज लेस दॅन 3 आहे का? येस. कंडिशन ट्रू ऑर फॉल्स? ट्रू. ट्रू आहे. मग परत आपण आतमध्ये आलो. आता RC ला रिप्लेस करा. R0 आहे, C मात्र 1 आहे. R0 C1, R0 C1. बघा, ए च्या 01 लोकेशनवर कोण स्टोर्ड आहे? 5. बी च्या 01 लोकेशनवर कोण स्टोर्ड आहे? 2. 5 + 2 7. कुठे स्टोअर करायचे? ऍडच्या 01 लोकेशनला. 7 7 आला तिथे. नेक्स्ट परत एंड ऑफ C's फॉर लूप. C++ न्यू व्हॅल्यू ऑफ C becomes 3. Now C becomes 3, right? Now check, रिप्लेस करा R आणि C ची व्हॅल्यू. तर C इज इक्वल टू 2 ना. हा, राईट राईट. इथे काय? C इज इक्वल टू 2, 1 ने इन्क्रीमेंट होणार आहे, राईट. इथे 3 दिसल्यामुळे मी खाली 3 लिहिलं. सो रिप्लेस करूया. R इज 0, C इज 2, 0 2 0 2. ओके. आता काय करायचं? ए ऑफ RC, ए ऑफ 02 ला, 02 लोकेशनला कोण स्टोअर्ड आहे? 3. बी च्या 02 लोकेशनला 3, आणि ती कुठे स्टोअर करायची व्हॅल्यू? 6. सी ऍडच्या 02 लोकेशनला, बरोबर. सो पहिला रो कंप्लीट झाला. 3 7 6, बरोबर आहे ऍडिशनचा. मग परत आपण एंडला आलो. सी च्या, कुठे जम्प करायचं? C++. C becomes 3. 3 इज लेस दॅन 3 आहे का? आता कंडिशन गेट्स फॉल्स. सो हा फॉर लूप स्किप करायचा. आपण आलो या एंडला. हा एंड कुणाचा आहे? आरच्या फॉर लूपचा. म्हणजे आपण जम्प कुठे करणार आहे? R++ कडे. R++. R becomes now 1.
1 इज लेस दॅन 3, येस कंडिशन ट्रू. आता आपण परत एंट्री करतोय नव्याने, मग परत सी ची व्हॅल्यू काय होणार आहे, या जाऊन सी बिकम्स अगेन 0. मग परत ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू, म्हणजेच 6 प्लस 2 होऊन 8 कुठे स्टोअर होतील इथे, 1 प्लस 3 होऊन 4 कुठे होतील इथे, आणि 7 प्लस 5 12 कुठे स्टोअर होतील इथे. तर अशा पद्धतीने हे फॉर लूप एक्झिक्यूट होणार आहे. तर तेच आपण केलेलं आहे. आता तो प्रिंट करूया ॲरे. ॲरे प्रिंट करावं लागेल ना आपल्याला. सो सेम फॉर लूपचा कोड येणार आहे, फक्त आतमध्ये प्रिंट एफ, राईट. सो हिअर माय मेसेज इज प्रिंट एफ स्लॅश एन ॲडिशन इज इक्वल टू स्लॅश एन. ओके. आणि इथे काय करायचंय, सी प्रिंट करायचा आहे ॲरे. कोणता ॲड नावाचा, प्रिंट एफ %d स्पेस कॉमा ॲड ऑफ RC. कंपाइल अँड एक्झिक्यूट. प्रिंट एफ. ओके, ते स्पेलिंग चुकलं. प्रिंट एफ. ओके. आपल्याकडून एक जरी मिस्टेक झाली तरी प्रोग्राम रन होणार नाहीये. आले 3 7 6 8 4 12 16 10 11. मग हे मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये डिस्प्ले करायचं असेल तर काय, इथे फक्त आपल्याला ज्यावेळेस आपण रो कडे जातोय तिथे फक्त स्लॅश एन वापरावं लागेल. प्रिंट एफ स्लॅश एन म्हणजे काय, मॅट्रिक्स नवीन रो वर प्रिंट होईल, प्रत्येक रो नवीन रो वर प्रिंट होईल. ओके. सो दिस इज द आउटपुट. This one is program. Okay, so the program of addition of 2 3x3 matrix. मग याची व्हॅल्यू तुम्ही युजर कडून सुद्धा घेऊ शकता. त्याचा पण प्रोग्राम व्हिडिओ अवेलेबल आहे 2D ॲरेचा, तर तो बघा. आणि ऑलरेडी मी शिकवलेला आहे. This one is output. So you have to write this in your manual. Next. So here computer system with broad specification. Already we know RAM 4 GB, processor i5. Here we are using dev C++ 5.11. Right, result is your output. Write down output of program, and here conclusion is, thus we have implemented array sorting, first program, array sorting and addition of 3x3 matrix. राईट, हे दोन प्रोग्राम आपण केले. आता नेक्स्ट इथे बघा एरर पॉइंट आउट करायला सांगितलेले आहेत नेक्स्ट प्रोग्राम मध्ये. आता इथे काय काय दिसते आपल्याला, एक तर साईज नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, साईजची व्हॅल्यू युजर कडून घेतली आणि इथे ती साईजची व्हॅल्यू ॲरेला पास केली, म्हणजे तेवढी साईज ॲरेची होणार आहे. पण इथे पहिली मिस्टेक काय आहे की ते स्पेस दिलेले नाहीये, ती प्रिंटिंग मिस्टेक असेल. सो आपल्याला हे लिहायचंय असं, इंटिजर ॲर ऑफ साईज, म्हणजे युजरला हवी ती साईज तो एंटर करेल आणि ती साईज त्या ॲरे मध्ये स्टोअर्ड होईल. मग इथे काय फॉर लूप आय ऑफ 1, आय इज लेस दॅन साईज आय प्लस प्लस, मग तेवढ्या साईज होत नाहीये तोपर्यंत ॲरे मध्ये इलेमेंट स्टोअर करायचे. मग मला सांगा इथे काय चुकले रे त्यांचं, स्कॅनएप आणि प्रिंटएप मध्ये काय चुकलेलं आहे, कोण सांगतंय? कोणतं तरी एक चुकीचं आहे, काय राहिलंय कोण सांगतंय? Sir, ampersand. हा राईट, एम्परसेंट राहिलाय स्कॅनएप मध्ये. सो राईट डाऊन दिस स्कॅनएफ ॲज scanf
%d, ampersand arr of I, सो सेमिकोलन. तर ह्या दोन गोष्टी इथे राहिलेल्या होत्या, त्या आपण लिहिलेल्या आहेत. सो दीज आर दी एरर, आणि एरर आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ओके. त्यानंतर सेकंड, चेक इफ द फॉलोइंग अरे डिक्लेरेशन आर करेक्ट. आता कोण सांगते पहिले करेक्ट आहे का? फर्स्ट वन करेक्ट आहे की रॉंग आहे? ॲरे डिक्लेअर करताना आपण कसा करतो रे? ब्रॅकेट कोणतं असतं? स्क्वेअर Square ब्रॅकेट bracket. असतं ना. इथे काय राऊंड ब्रॅकेट दिसतंय. सो दिस इज रॉंग. त्याला करेक्ट करायचं आपल्याला पहिलं. तो त्याला करेक्ट करूया. काय? इंटिजर. आणि दुसरं काय, त्यांची प्रिंटिंग मिस्टेक झाली, ए पण त्यांनी लागूनच लिहिलंय. तर डेटा टाईप वेगळा, इंटिजर नेम वेगळं, ए, आणि स्क्वेअर ब्रॅकेट 25 स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट अँड देन सेमिकोलन. ओके. इथे स्पेस द्यायचं इंट ए मध्ये. सेकंड, इंटिजर साईज इक्वल टू 10 बी साईज. आता इथे साईज नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलंय 10, आणि बी ॲरे क्रिएट केलाय, त्याला साईजची व्हॅल्यू दिली, म्हणजे बी ॲरेची साईज किती होणार आहे? 10. सो इट इज ऍक्सेप्टेबल, इट इज करेक्ट, नो एरर, नो मिस्टेक. ओके. सो इट इज करेक्ट. देन नेक्स्ट, इंटिजर सी इज इक्वल टू 0 1 2. हा सांगा मला, करेक्ट और रॉंग? करेक्ट आहे की रॉंग आहे? Wrong. रॉंग. हा, आत्ताच आपण असं क्रिएशन केलंय. मग तो कसा पाहिजे? इंटिजर ॲरे नेम इज सी, त्याची साईज त्यांनी दिलेलीच नाहीये. किती साईज आहे? 3 एलिमेंट आहे. सो 3 इज इक्वल टू 0, 1, 2. Right? So this one is completed. Now next, give difference between two expression. या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, पहिला आणि दुसरा? कोण सांगतंय? तर इथे पण स्पेस दिलेलं नाहीये, सो आपण हे नीट लिहूया. इंटिजर नम ऑफ 5. काय मिनिंग आहे याचं सांगा? पहिल्या स्टेटमेंटचं मिनिंग काय आहे? Num ची साईज 5 आहे. हा, राईट. आणि नम काय आहे? Array. Integer. ॲरे. बरोबर. इट इज इंटिजर ॲरे नेम्ड ॲज नम, आणि साईज किती दिले? विथ साईज 5 एलिमेंट्स त्याच्यामध्ये स्टोअर्ड होऊ शकतात. त्यांनी व्हॅल्यू दिलेली नाहीये. आणि सेकंड, नम ऑफ 5 इज इक्वल टू 11. म्हणजे काय? 11 कुठे स्टोअर करायचे? जिथे इंडेक्स नंबर किती असणार आहे? 5. आणि ॲरेचं नाव काय इथे? नम आहे. म्हणजेच काय? स्टोअर 11 at the fifth position of which array? Num array. So this is the difference between these two statement. Okay. Now next, point out the error in the following program. ओके. काय एरर दिसतोय, कोण सांगेल? तर इथे किती रो किती कॉलम आहेत? 3 रो 3 कॉलम. त्यांनी कुणाची व्हॅल्यू दिली? रोची. कॉलमची दिली आहे का? मग किती आहे ती? किती आहे? 3. म्हणजे 3 इथे लिहावा लागेल याच्यामध्ये. ओके. 3, परत स्क्वेअर ब्रॅकेट 3. बाकी प्रिंट करणार आहे. हा प्रिंट काय करतोय? 1 1. 1 1 लोकेशनला कोण स्टोअर्ड आहे? सांगा मला, कोण स्टोअर्ड आहे 1 1 लोकेशनला? 4 आहे की 8 आहे? 8. मग असं चुकीचं का सांगताय? ओके. इथे बघा ना, रो नंबर 0, रो नंबर 1,
रो नंबर 2, कॉलम नंबर 0, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2. आता त्याने काय दिले, रो नंबर 1, कॉलम नंबर 1, राईट. मग रो आणि कॉलम नंबर 1 कुठे इंटरसेक्ट होत आहेत? हा रो नंबर 1, हा कॉलम नंबर 1 कुठे इंटरसेक्ट झाले? 8 ला झाले ना. मग 8 व्हॅल्यू, 8चं लोकेशन काय येणार आहे? 1 1. हे प्रिंट करणार आहे 8. पण त्यांनी एरर सांगितलं, तो एरर इज ॲरे डिक्लेरेशनचा एरर आहे इथे. फक्त इंटिजर ॲरे नेम दिले 3, त्यांनी फक्त रोची साईज दिली आहे 3, तर दुसरी साईज त्यांना द्यायची आहे 3 द्यायची आहे. ओके, बाकी करेक्ट आहे, नो प्रॉब्लेम. तर हा Yes. वरती Curly नुसतं bracket. मेन दिले, वॉइड मेन नाही दिले. हा, ते आपण ऍझ्युम करायचं असतं, नो प्रॉब्लेम. हे हे काय कन्सिडर नाही करायचं, ते आपण ऍझ्युम करायचं आहे. आता इथे तर मग काहीच दिलेलं नाहीये, तर ते ऍझ्युम करायचं आपण. काय नेसेसरी डेटा असतो तो ऍझ्युम करायचा आहे. ओके, हेडर फाईल, मग कोणीतरी म्हणेल हेडर फाईल पण दिलेल्या नाहीत. सो नेसेसरी जो डेटा आहे तो ऍझ्युम करा. सो प्रॅक्टिकल नंबर 11 इज completed. We will see practical number 12 in next session, that is depend on structure. हा, यस, समजलं का सगळ्यांना? Yes, sir. Yes, येस sir. सर.